तसा फुतकारल्यासारखा स्पीडनी असा आवाज झाला. आणि तो आवाज होत असताना माझ्या पाठीच्या मणक्यातनं लोखंडी सडक जशी गरम अशी कोणीतरी, असे आपण म्हणतो की कोणीतरी आपल्याला काही जर समजा खूप गरम आतून जाणवते, त्या स्पायनल कॉर्डमधून इतक्या स्पीडनी एक ऊर्जेचा प्रवाह, इतका म्हणजे तुम्ही शब्दातही ते व्यक्त करू शकत नाही की किती ट्रिमेंडस पॉवर होती त्या स्पायनल कॉर्डमधून. आणि ते स्पायनल कॉर्ड इतका गरम होऊन ती इतक्या स्पीडने ती गेली की ते मेडुलो ऑब्लॉंगेटा, म्हणजे जसं आपण इयरच्या या साईडला जर आपण चेक केलं, एक छोटासा मेंदूचा छोटा भाग असतो, तिथपर्यंत पोचली. आणि ही जाणीव म्हटलं पैशाने विकत घेणारी नाही आहे. मला असं वाटलं की गजानन महाराजांनी मला तो इतका मोठा आशीर्वाद दिलेला आहे की मी काय सांगू तुम्हाला. त्यांच्याजवळ दत्तात्रेयांची फोटो होती मंदिरामध्ये. त्या फोटोकडे पुन्हा बघितलं आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा मला ती जाणीव झाली की ते माझ्याशी काहीतरी संवाद करण्याचा प्रयत्न करतात. 2007मध्ये मी व्यसनाधीन नव्हतो. ॲक्च्युली व्यसनाधीन कधीच मी विचारही केला नव्हता. लहानपणापासून जे संस्कार आईवडिलांचे जे माझ्यावरती झालेत आणि बाहेर राहूनसुद्धा माझ्या आईवडिलांनी जे माझ्या संदर्भामध्ये जे काही लहानपणी संस्कार दिलेत, पण 2007मध्ये कुठेतरी मित्रांचा एक ग्रुप म्हणा किंवा काही म्हणा, त्यांच्या कुठेतरी मी पार्टीजमध्ये जाणं येणं सुरू झालं. आणि एक दिवस सहज घेतलेली छोटीशी बियर ही माणसाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते याचं मी जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आहे. पण जो अनाहत चक्र जो आहे, जो हृदयामध्ये असतो, अनाहतामध्ये जेव्हा मला स्पंदनांची जाणीव सुरू झाली आणि अनाहत जेव्हा थंडगार जाणीव ते व्हायची दिवसभर, त्यावेळेला मला वातावरणाचा म्हणा किंवा कुठल्या गोष्टींचा म्हणा मला काही इम्पॅक्टच पडत नव्हता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भाग दुसऱ्यामध्ये. पहिला भाग तुम्ही बघितला असेल ह्या व्हिडिओचा, तर तुम्हाला समजलं असेल की काय होतं. त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी किरण दादाने डिस्कस केल्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा भाग दुसरा असणार आहे. तुम्ही जर तो भाग पहिला बघितला नसाल तर तो भाग आता चेक करा. त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये भरपूर काही गोष्टी समजतील. आजच्या व्हिडिओमध्ये पण असंच काही होणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजतील. आणि अजूनपर्यंत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अगोदर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर मिळतील. तर नमस्कार दादा. नमस्कार सागरजी. सर्वप्रथम मी तुमचा हार्दिक आभार मानू इच्छितो की तुम्ही मला बोलवलंत इथे. आणि तुम्हाला हार्दिक अभिनंदनसुद्धा की तुम्ही स्पिरिच्युअल या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप चांगली सेवा घडवून आणत आहात सगळ्यांसाठी. आणि खूप खूप आभार आपले. थँक्यू सो मच. आणि मला ना जितकं मला तुमच्याबद्दल आता समजलं आहे, तुम्हाला कुंडलिनीबद्दल भरपूर काही अशा गोष्टी माहिती आहेत. आणि त्यासोबत तुमच्यासोबत ज्या लाईफमध्ये रिअल अशा काही घटना झाल्यात, ज्याच्यानंतर तुम्हाला भरपूर काही असे देवांचे चमत्कारही झालेत. तर मला अगोदर वाटते की तुम्ही ना त्याबद्दल काही आपल्या ऑडियन्सला सांगा, म्हणजे त्यांना पण समजेल की आध्यात्मिक आणि देवांचे चमत्कार काय असतात. कारण भरपूर लोकांना आजच्या जगामध्ये चमत्कार आणि हे गोष्टी अगोदर माहिती पडल्या पाहिजे, कारण त्यांना तेच ऐकायचे असतात. तर तुमच्यासोबत अशी काय घटना झाली आहे, काय चमत्कार असे देवांचे तुमच्यासोबत झाले, ते तुम्ही आपल्या ऑडियन्सला एकदा सांगा. पुन्हा एकदा नमस्कार श्रोत्यो. माझं नाव किरण उरकोडे. मी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव आहे पांजरेपार, येथील मी मूळ रहिवासी आहे. माझा जन्मापासूनच मी असं समजा की मी बालपणापासून मी बाहेर राहिलेलो आहे. माझ्या लहानपणी जे माझं शिक्षण झालेलं आहे ते माझ्या आजोळी झालेलं आहे, आईच्या वडिलांकडे झालेलं आहे. त्याच्यानंतर माझं मिडल स्कूल आणि हायस्कूल माझ्या मोठ्या वडिलांकडे झालेलं आहे. आणि कॉलेज लाईफ मी बाहेरच शिकलेलो आहे. आणि नोकरीच्या निमित्ताने मी जवळपास 2005पासून फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी माझं करिअर स्टार्ट केलेलं होतं. आणि वेगवेगळ्या विविध क्षेत्रात काम केलेलं आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्री हा माझा पहिला होता. नंतर पुढे मी सेकंड जे मी गेलो आहे ते म्हणजे टेलिकॉम इंडस्ट्री, नंतर IT इंडस्ट्री. आणि माझं लास्ट असाइनमेंट जे होतं, जे आता मी 28 फेब्रुवारीला माझा जॉब सोडला आहे, तिथे मी वर्तमानपत्रामध्ये ॲज अ डेप्युटी मार्केटिंग मॅनेजर म्हणून मी काम सांभाळायचो. खरं तर बघायला गेलं तर प्रत्येकाचं जसं बालपण असतं, तारुण्य पण आहे. आता तारुण्याच्या उंबरठ्यावरती काही लोक आहेत. माझे सर्वसाधारण तसंच झालेलं आहे. तर दादा खूप छान असा तुमचा म्हणजे लाईफ चालू होती.
मग असं काय तुमच्यासोबत प्रसंग झाला ज्यानंतर पूर्णपणे तुम्ही अध्यात्माकडे वळलात आणि तुमच्यासोबत अशी काय घटना झाली लाईफमध्ये? कारण की पूर्णपणे आता तुम्ही त्या गोष्टीकडे आहात, म्हणजे तुमची इतकी लाईफ, ऑफिस वगैरे सर्व सर्व आता क्विट झालंय तुमचं. 2007मध्ये मी व्यसनाधीन नव्हतो. ॲक्च्युली व्यसनाधीन कधीच मी विचारही केला नव्हता. लहानपणापासून जे संस्कार आईवडिलांचे जे माझ्यावरती झालेत आणि बाहेर राहूनसुद्धा माझ्या आईवडिलांनी जे माझ्या संदर्भामध्ये जे काही लहानपणी संस्कार दिलेत. पण 2007मध्ये कुठेतरी मित्रांचा एक ग्रुप म्हणा किंवा काही म्हणा, त्यांच्या कुठेतरी मी पार्टीजमध्ये जाणं येणं सुरू झालं आणि एक दिवस सहज घेतलेली छोटीशी बियर ही माणसाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते याचं मी जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आहे. सहज मित्रांनी मला ग्लासमध्ये दिलेली ती अर्धी ग्लास बियर आणि त्याच्यानंतर अनकंट्रोल्ड माझं ते व्यसन, म्हणजे जवळपास ते कंट्रोल कधी राहिलेलंच नाही. 2007 नंतर मधला थोडासा फेज होता की ज्यामध्ये मी थोडंसं व्यसनांच्या दूर गेलो होतो, पण एकटेपणामुळे काही गोष्टी पुन्हा एकदा त्याच घडल्यात आणि व्यसनांच्या खूप आहारी गेलो. व्यसनांमुळे ऑटोमॅटिकली व्यक्तींवरती कर्जाचं डोंगर उभं राहतं. कर्जाचं डोंगर उभं राहिल्यानंतर पुढे आपण त्या कर्जांना मिटवण्यासाठी पुन्हा कर्ज घेणं, पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी करणं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जवळपास मी सामना करत असताना माझं सोशल लाईफ मी स्वतः डिस्टर्ब केलं. यासाठी कोणी रिस्पॉन्सिबल नव्हते, कारण की ते माझे व्यसनच होते की ज्यांनी मी डिस्टर्ब स्वतः झालेलो होतो आणि दुसऱ्यांनाही डिस्टर्ब करण्याचं काम मी केलेलं आहे. व्यसनांचा अतिरेक इतका झाला की ते कंट्रोल नसल्यामुळे मला कोणी ते कंट्रोल करू शकण्यासाठी सुद्धा जे लोक मला उपदेश द्यायचे त्यांचंही सुद्धा मी कधी ऐकलं नाही. अशा वेळेला मी स्वतःला विचारायचो की काय हे आयुष्य मला असंच जगायचं आहे, काय आयुष्य मला हे असंच काढायचं आहे. सकाळ झाली, संध्याकाळ झाली की ऑफिसमधनं आलं की कुठेतरी एकटेपणा जाणवायचा आणि त्या एकटेपणाला मला जी जोड जी लाभत होती ती फक्त दारूची होती आणि त्या दारूच्या व्यसनामुळे मी स्वतःला कुठेतरी असं गिल्टी फील करायचो रोज. आणि एक योगायोगाची गोष्ट अशी आहे की आजची जी तारीख आहे 22 मार्च आणि मागच्या वर्षीची जी 22 मार्च आहे, हा जवळपास आता 1 वर्षाचा कालावधी लोटला. 22 मार्च 2024 हे दिवस मी आयुष्यात कधी विसरणार नाही. मी सकाळी जी सुरुवात केली बार उघडल्यापासून तर रात्री जवळपास 8:30-9पर्यंत एकटाच बसून, आणि मला कोणी खोलीवरती सोडलं काय सोडलं मला काहीही त्याचं भान उरलेलं नव्हतं. आणि इतकं प्रचंड प्रमाणात ते सगळं झालं होतं. आणि सकाळी जेव्हा लागल्याच मी उठलो मॉर्निंगला, आणि उठल्यानंतर जेव्हा मी मोबाईल चेक केला तेव्हा बऱ्याच काही अशा गोष्टी मी करून चुकलेलो होतो त्या दिवशी ज्या नव्हत्या करायला हव्या होत्या. आणि कदाचित ती एक भीती मनात दाटली की माझ्यावरती आता कुठल्या तरी गोष्टीचं संकट येणार, आणि ते संकट काही साधंसुद्धा संकट नव्हतं की जे कोणी सॉल्व करू शकतील. ते संकट, त्याची तीव्रता एवढी हेवी होती आणि त्या संकटामुळे मी कुठेतरी घाबरल्यासारखं झालो. आणि अचानकपणे आता काय करायचं, एकटाच सकाळी 8:30-9 वाजता मी स्वतःकडेच हा प्रश्न करत मी दार लोटून टाकलं आतून. आत्महत्येचे विचार नाही आलेत मला कधीच, कारण की तसे माझे संस्कार, म्हणजे मी नाही म्हणू शकत की मी कधी आत्महत्येसाठी मी स्वतःला कधी प्रयत्न पण केला. पण संकट असले की संकटापुढे आता करायचं काय. त्यावेळेला माझ्याकडे गजानन महाराजांचा एक फोटो होता. मी गजानन महाराजांची रोज संध्याकाळी 7ची आरती माझ्या ऑफिसच्या जवळ नागपूरला आरती होत असते अंबाझरीला, ती संध्याकाळची आरती अटेंड करायचो. आणि गजानन विजय नावाचा ग्रंथ मी घरी आणलेला होता. गजानन विजय ग्रंथ ज्या दिवशी आणला मी 22 तारखेच्या थोडंसं तुम्हाला आधी घेऊन चाललो आहे, 7-8 दिवसाआधी घेऊन चाललो आहे, ज्या दिवशी हे सगळं एक चमत्कार माझ्यासोबत घडला. त्या दिवशी कापसाची ज्योतलेली वात माझ्या खोलीवरती रात्रीला मी जेव्हा 2:30 वाजता लघुशंकेसाठी उठलो आणि मला पारायण करायची खूप इच्छा झाली, कारण की काहीतरी आपण करावं हे स्टार्टअप हे थोडंसं मनात होतं पण इच्छा होत नव्हती. पण अचानकपणे रात्रीला मला जाग आली आणि गजानन विजय आपण करावं म्हणून मी ते हातात घेणार. पण मला एकच ऑप्शन नव्हतं की माझ्याकडे कापसाची वात नाही, तेल नाही, काय करायचं, आपण कसं करायचं, पण ते तर आवश्यक आहे. पण व्यसनामुळे सगळा किस्सा खाली होऊन जायचा माझा, आणि त्यासाठी सुद्धा माझ्याकडे काही पैसे राहायचे नाहीत. आणि 2:30 वाजता जेव्हा मी उठलो तेव्हा एका डब्याच्या वरती मला कापसाची झोतलेली वात, जी अगदी पांढरी शुभ्र होती, ती माझ्या पहिल्याच दृष्टीपटलावर पडली.
तेव्हा अंगावर काटा आला की ही जी वाहत आहे ही ठेवली कोणी असेल. मी असा प्रश्न मनालाच विचारला, पण तेल नाही. कापसाची वात तर मिळाली. आणि छोटंसं माझ्याकडे एक गजानन महाराजांचा फोटो लावलेला होता. तिथे छोटासा एक ड्रॉप, 2 ड्रॉप 3 ड्रॉप असतील कदाचित त्याच्यामध्ये, दिव्यामध्ये ड्रॉप होते. आणि कापसाची वात त्याच्यात भिजवली आणि ती व्यवस्थितरित्या भिजलीसुद्धा. आणि त्याला मी पेटवलं आणि गजानन विजय मी सुरू केला रात्रीला. आणि 3 वाजता जवळपास मी बसलो आंघोळ करून. आणि गजानन विजयचं जे पारायण आहे ते मी एका सेटिंगमध्येच केलं, कारण की मला ते अनुभव घ्यायचे होते की जे अनुभव बऱ्याच लोकांनी गजानन विजय या ग्रंथातून, गजानन अनुभव या ग्रंथातून सांगितलेले होते. मलाही त्या एक्सपिरियन्स घ्यायचा होता आणि हा चमत्कार मला त्याच रात्री घडलेला होता. त्यामुळे मला विश्वास होता की गजानन महाराज बहुतेक मला आता कुठला तरी एक नवीन मार्ग दाखवतील. पण तरीही व्यसनं काही सुटले नाही. तरी ते 7 दिवस माझ्यासाठी खूप डेंजरस होते. आणि 22 मार्च 2024 या रात्रीला जे तुम्हाला सांगितलं आत्ताच, 23 मार्चला जवळपास मी गजानन महाराजांच्या फोटोजवळ एक छोटंसं मी दत्तात्रयांचा फोटो लावलेला होता. आणि दत्तात्रय महाराजांच्या जेव्हा मी फोटोजवळ जेव्हा मी बसलो, तेव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी असं घडघड घडघड व्हायला लागलं की देवा, आता ऑप्शन माझ्याकडे काही उरलं नाही. मी कोणा मित्रांना फोन करू शकत नाही, मी घरी फोन करू शकत नाही, मी कोणालाच कॉल केलेला नव्हता. आणि फक्त दत्तात्रय महाराजांच्या समोर जाऊन मी समर्पण करून चुकलेलो होतो. आणि आपोआपच डोळ्यातनं पाणी असं गडगड गडगड असं व्हायला लागलं. मी जवळपास काय करावं काय नाही, मला हा प्रश्न मी दत्तात्रय महाराजांनाच विचारलं. गजानन महाराजांसोबत संवादच साधल्यासारखं मी जवळपास मी त्यांना समर्पण करून चुकलो. अचानकपणे मोबाईलवरती मला एक नोटिफिकेशन त्यावेळेला आली. आणि ती नोटिफिकेशन जेव्हा आली, कुठल्या चॅनलची होती मला ती आयडिया नाही, पण ज्या वेळेला आली त्याच्यावरती लिहिलेलं होतं दत्तमाला मंत्र. आणि हाच दत्तमाला मंत्र जेव्हा मी प्ले केला त्यांच्यासमोर, तेव्हा दत्तमाला मंत्रामधले जे बीजाक्षर होते, त्या बीजाक्षरांनी जी झालेली व्हायब्रेशन जी मला जाणवलीत, अश्रू सुरू होते, मंत्रजापही सुरू होता, पण ते मला पूर्णपणे पाठ नव्हता. ॲक्च्युली पाठ नसल्यामुळे आपण करायचं कसं. मी जवळपास अर्धा एक तास मी पुन्हा ते दत्तमाला मंत्राचं जवळपास मी श्रवण केलं. श्रवण केल्यानंतर मी म्हणून बघितलं आणि म्हणता म्हणता तो आपोआपच माझ्या कंठामध्ये तो रोडायला लागला. आणि दत्तमाला मंत्र करताना जे व्हायब्रेशन्स मला जाणवलेत आणि जे स्पंदनं मला आजूबाजूला कुठेतरी जाणवायला लागलेत, त्यावेळेला मला वाटलं की या मंत्रांनी मला कदाचित खूप काही अशी कनेक्टिव्हिटी माझी होत आहे. आणि त्या कनेक्टिव्हिटीमुळे मला हा मंत्र करणंच आहे आता. पण किती करायचा, काय करायचा, मी हे काही असे नियम किंवा कुठल्याही अशा बंधनात अडकलो नाही. आणि जवळपास मी ते दत्तमाला मंत्र असं समजा की जवळपास ते 400 ते 500च्या दरम्यान मी केलेत. एक मंत्र करायला जवळपास 3.5 मिनटं लागतं. असे मी जवळपास 10 ते 12 तास मी जवळपास त्या दिवशीला बसलो. आणि दत्तमाला मंत्र करताना माझ्या मनामध्ये बॅक ऑफ द माइंड हेही चालत होतं की संकट आपल्या दारावरती आहे, ते अजूनही गेलेलं नाही, पण ते संकटाचं समर्पण मी दत्तांप्रती मी करून चुकलेलो होतो. त्या दिवशी मला काही झालं नाही. हा माझ्यासाठी खूप मोठा चमत्कार होता, कारण की मला एक भीती होती की कुठली ॲक्शन माझ्यावरती होते की काय. 23 तारीख निघाली. 24ला पुन्हा सकाळी उठलो. दत्तमाला मंत्र ॲटोमॅटिकली माझ्या मनातल्या मनात स्मरण होणं सुरू झालं आणि व्हायब्रेशन्स मला जाणवणं सुरू झालं. आता व्हायब्रेशन्स म्हणजे नेमके कसे, तर आजूबाजूला असणारी जो माझा आभामंडल होता आजूबाजूला, त्याच्यामध्ये वातावरणाची जी निर्मिती होत होती ती तुम्हाला 2 मिनटासाठी सांगतो की कशी होत होती. जनरली मी जेव्हा बसलो होतो तेव्हा एक वाऱ्याची एक झुळूक माझ्या जवळपास यायची. दत्तमाला मंत्रांचे जेव्हा बीजाक्षरांचा जेव्हा उच्चार व्हायचा तेव्हा उष्ण वातावरण कुठेतरी असं थंड वातावरणामध्ये कन्वर्ट व्हायचं आणि ते आजूबाजूला माझ्या बिलकुल जवळपासच कुठेतरी आहे असं मला जाणवायला लागायचं. मी जेव्हा मंत्र स्टॉप करायचो त्यावेळेला तीच ऊर्जा कुठेतरी अशी दूर जाण्यासारखी केल्यासारखी अशी मला भास व्हायचा. खरं तर तो भास नव्हता, ती माझा अनुभव होता. आणि मी हे चमत्कार माझ्यासोबत असं घडत असतानाच मी म्हटलं दत्तांच्या ह्याच्यामध्ये मी हे स्मरण करतो की दत्ता मला वाचवा तुम्ही, आणि हे सगळं सुरू आहे काय नेमकं. मला प्रश्नही होते,
नामस्मरणही चालू होतं, दत्तमाला मंत्रही सुरू होता. ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी मी एकत्रितपणे करणं सुरू केलं. आणि हे करता करता मला कधी किती वेळ करायचो हे मला याचं काही भानच राहायचं नाही. 24 तारखेला जवळपास मी 24-25 तारखेला होळी होती मागल्या वर्षीला, आणि त्यावेळेला 2 दिवस मी व्यसनांच्या थोडंसं दूर गेलो. असं म्हणता येत नाही की मी कम्प्लिटली ते सोडण्यासाठी केलं, असं काहीच नव्हतं. पण त्या मालामंत्रांनी मला एक फायदा असा जाणवला की मला ड्रिंक करण्याची इच्छा झाली नाही त्या दिवशीला. अचानकपणे नाही झाली. संध्याकाळी मित्राचा एक कॉल पण आलेला होता, पण मी त्या कॉलला एंटरटेन केलं नाही आणि म्हटलं बघूया, लेट्स सी, आजचा दिवस, आजची रात्र आपण काढूया. 2 दिवसाचा गॅप पडला. तिसऱ्या दिवशी होळी. सगळ्यांना माहिती आहे की होळीच्या दिवशी काय होतं. माझं बॅकग्राऊंड असं होतं की मला नॉनव्हेज खाणं, तामसिक आहार खाणं, दारू तर विशेष होतं, म्हणजे हे चालूच राहायचं. पण मला होळीच्या दिवशीला सुद्धा इच्छा झाली नाही. आणि दत्तमाला मंत्राचा मी जपमाळा करत असताना कुठेतरी आता आपण गुरुचरित्र करावं बा, म्हणून ही केलेली माझी सुरुवात. गुरुचरित्रचं पारायण 7 दिवसाचं असतं आणि पारायणाच्या खूप काही अशा विधी आहेत किंवा खूप काही असे नियम आहेत. त्या नियमाला मी स्वतःला झोकून टाकलं, समर्पण देऊन दिलं, आणि अशा याच्यामध्ये मी ते पारायण सुरू केलं. होळीच्या रंगपंचमी होती. रंगपंचमीची सकाळीपासनं मी जे बसलो, गुरुचरित्राचं पारायण केलं, दत्तमाला मंत्राचा जाप 108 वेळा केला. नंतर थोरले स्वामी महाराजांचं गोरखकुष्ठोधरण स्तोत्र, त्याचा पुन्हा जाप 108 वेळा केला. असं ट्रिमेंडस माझं समर्पण सुरू झालं. आणि मला ती ओढ पुन्हा दत्तात्रय महाराजांवरती, मला ती ओढ पुन्हा जाणवायला लागली. ती इतकी जाणवायला लागली की मला बाकीच्या गोष्टींचं कधी भानच उरलं नाही. दिवसभर मी त्या प्रोसेसमध्ये होतो. दिवस गेला, दुसरा दिवस पुन्हा उजाडला, आणि त्याही दिवशीला मी दत्तमाला मंत्रापासून स्टार्ट केला. आणि अचानकपणे हृदयामध्ये कुठेतरी मला एक थंड अशी जाणीव सुरू झाली. थंड जाणीव म्हणजे तुम्हाला एक एक्सप्लेन करून सांगतो की जर आपण स्किनवरती जर एखादा बर्फाचा गोळा जर टाकला आणि बर्फाचा गोळा आपला तो थंडगार जाणवतो, तो बाहेरील स्पर्शाने जाणवतो, तसं माझ्या हृदयामध्ये आतून एक थंडगार अशी जाणीवेचा मला एक थोडंसं असं जाणीव स्पंदनांनी सुरुवात होऊन गेली. माझा बॅकग्राऊंड बघता मला थोडीशी भीती पण वाटली आणि थोडा आनंद पण होता. दोन्ही गोष्टीमध्ये होतो. भीती यासाठी कारण की मला एक हार्ट अटॅकची एक हिस्ट्री आहे. गेल्या 2 वर्षाआधी मला एक सिव्हिअर हार्ट अटॅक येऊन गेलेला होता, आणि त्या हार्ट अटॅकमध्ये मी वाचलो, हेच खूप मोठी भगवंताची कृपा आहे, दत्तात्रय महाराजांची कृपा आहे, म्हणूनच कदाचित वाचलो असावं. तर मला कुठेतरी संशयही निर्माण झाला की हा तर कधी हार्टचा इश्यू तर नाही आहे आपला, म्हणून ते भीती पण होती. पण तो जो एक अनुभव होता तो हवासा वाटत होता मला. दत्तमाला मंत्राचं जाप सुरूच आहे माझं, आणि त्याच्यात ते स्पंदनही सुरूच आहेत, आणि इतकं आनंदातलं ते स्पंदनं करता करता 5 ते 7 मिनटाच्या दरम्यान ते कुठेतरी निघून गेलेत. आणि जेव्हा ते निघालेत आणि बाहेर पडलेत, त्यावेळेला मला कुठेतरी असं दुःखही झालं की त्याची खूप हवीशी जी जाणीव होती ती कुठे गेली. म्हणून दिवसभर दुसऱ्या दिवशीला मी 27 की 28 तारीख असावी, आणि त्या दिवशीला मी पुन्हा मंदिरात गेलो. आता हा माझ्यासाठी चमत्कारच होता. चमत्कार काय होता, पण मी कोणाला काही फोन केला नाही किंवा कोणाला विचारलं नाही की नेमकं ही जाणीव कशाची आहे, मला कुठे डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे का. मला काहीच प्रश्न आले नाही, कारण की मी विज्ञानी बुद्धी माझी स्वतःची सगळी बंद करून चुकलेलो होतो. मी स्वतःला प्रश्न विचारण्यापेक्षा मी सगळं समर्पणच जर दत्तात्रयाविषयी गुरूंविषयी जर केलेलं असेल तर मला भीतीही नव्हती कुठल्या गोष्टींची. म्हटलं बघूया, लेट्स सी काय होते. उद्याला म्हणजे जसं नेक्स्ट डे आलं, आणि नेक्स्ट डेला मला ती जाणीव कुठेतरी हवीशी वाटणारी जी जाणीव आली नाही. आणि साहजिकच संध्याकाळी 7ची पुन्हा आरती मी मंदिरात जी होती, गजानन महाराजांच्या मंदिरात जी आरती सुरू झाली 7 वाजता. पहिला घंटा जसा वाजला आणि घंटानाद जेव्हा सुरू झाला, तेव्हा ती व्हायब्रेशन्स जे होते, जे हृदयातील ज्या रात्रीला आलेले होते, ते व्हायब्रेशन्स पुन्हा त्या सेम मोमेंटला माझे सुरू झाले. आणि ते जेव्हा सुरू झाले त्यावेळेला जो हवासा जो आनंद होता, जो मला दिवसभर दिसला नव्हता, इतका आनंदित झालो की म्हटलं ही मला जाणीव मला नेहमीसाठी ठेवू देवा. आणि ही जाणीव म्हटलं पैशाने विकत घेणारी नाही आहे. मला असं वाटलं की गजानन महाराजांनी मला तो इतका मोठा आशीर्वाद दिलेला आहे की मी काय सांगू तुम्हाला. त्यांच्याजवळ दत्तात्रयांची फोटो होती मंदिरामध्ये. त्या फोटोकडे पुन्हा बघितलं
आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा मला ती जाणीव झाली की ते माझ्याशी काहीतरी संवाद करण्याचा प्रयत्न करतायत. आणि घरी गेलो खोलीवरती, आणि जेव्हा मी पोचलो तेव्हा दत्तमाला मंत्र पुन्हा स्टार्ट केला. आणि कुठेतरी मला ध्यान करण्याची एक अशी आतून एक असा आवाज मला असा आला की आपण ध्यान करावं. त्याच्या आधी मला ध्यानाबद्दल काहीही इन्फॉर्मेशन नव्हती किंवा मी काहीही वाचलेलं नव्हतं फारसं काही. ध्यान कसं करतात हे सुद्धा मला माहिती नाही. ओके. आणि झालं असं की मी ध्यानाला म्हणजे सुखासनामध्ये बसलो. खाली साधन होतं, आसन होतं. आसनावरती बसलो आणि म्हटलं बघूया. आणि तर्जनीमध्ये मी जेव्हा 2 तर्जनीमध्ये जेव्हा ज्ञानमुद्रा जेव्हा मी केलं ते आपोआप लागलं. आणि या बोटाला जेव्हा मी ही मुद्रा जेव्हा केली तर या मुद्रेमधून एक स्पार्क जो आहे तो स्पार्क मला आवाज आला त्या स्पार्कचा. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय असं जस्ट म्हणतानाच इथून स्पार्कची जाणीव झाली आणि इथून कुठला तरी विद्युत प्रवाह असं स्टार्ट झाला. आणि विद्युत प्रवाह स्टार्ट होऊन माझा पाठीचा जो कणा आहे तो अतिशय सरळ झाला. मान माझे एकदम सरळ ताठ मानेने एकदम व्यवस्थित असं आसन माझं हे झालं, पोश्चर बॉडीचं चेंज झालं. आणि अचानकपणे एक आवाज मला जाणीव झाली की जसं नाक जर आपण बघितलं कोबरा नाक तो फुटकारतो तसं फुटकारल्यासारखं स्पीडने असा आवाज झाला. आणि तो आवाज होत असताना माझ्या पाठीच्या मणक्यातनं लोखंडी सडक जशी गरम अशी कोणीतरी असे आपण म्हणतो की कोणीतरी आपल्याला काही जर समजा खूप गरम आतून जाणवत आहे, त्या स्पायनल कॉर्डमधून इतक्या स्पीडने एक ऊर्जेचा प्रवाह इतका म्हणजे तुम्ही शब्दातही ते व्यक्त करू शकत नाही की किती ट्रिमेंडस पॉवर होती त्या स्पायनल कॉर्डमधून. आणि ते स्पायनल कॉर्ड इतका गरम होऊन ती इतक्या स्पीडने ती गेली की ते मेडुलो ऑब्लॉंगेटा म्हणजे जसं आपण इयरच्या या साईडला जर आपण चेक केलं एक छोटासा मेंदूचा छोटा भाग असतो तिथपर्यंत पोहोचली. आणि ती आवाज करत करत पोहोचली. म्हणजे मला क्लिअरली ऐकायलाच होतं की आवाज करते. ओके. आणि आवाजाचा फोर्स मला ऐकायला येतोय इतकं मला भान होतं. त्याच्यामध्ये माझे गालाचा हा जो पोर्शन होता हा पूर्ण हादरलेला होता. पाय पूर्ण सुन्न पडलेले होते, शरीर सुन्न पडलेलं होतं. आणि चेस्ट जी चेस्ट आहे ती ब्लॉक झाली आणि श्वास थांबला. हा जेव्हा श्वास थांबला त्याच्यानंतर मी म्हटलं देवा काय आहे नेमकं. कारण की श्वास थांबल्यानंतर आपल्याला कधी काही बरोबर कळणारही नाही, कारण की श्वास थांबल्यानंतर काय सगळं गेम ओव्हर आहे. आणि जवळपास मी 1.5-2 मला वाटतं 2.5 मिनटं मी जवळपास बॉडीच्या कम्प्लिटली बाहेर असेल. 2.5 मिनटं मला श्वास घेता आला नाही. माणूस 1 सेकंद विदाऊट श्वास जगू शकत नाही. त्याच्यामध्ये मी जवळपास 2.5 मिनटं हा अनुभव मी स्वतः घेत होतो. त्याच्यामधनं आवाज जो झाला, तर्जनीतला एक विद्युत प्रवाह फ्लो झाला, स्पायनल कॉर्डमधून जी ऊर्जा प्रवाहित झाली ते इथपर्यंत आली. आणि इथून पाठीमागून नंतर एक वेलीचा स्पर्श जाणवायला लागला. तो स्पर्श असा होतो की त्याची अनुभूती तुम्हाला सांगतो की आपल्या शरीरावरती जर समजा एखाद्या व्यक्तीने हात फिरवला तर आपल्याला एक गुदगुदल्यासारखं असं आपल्याला वाटेल. तशी एक ते अनुभव होता की कोणीतरी मला टच करतंय, कोणीतरी मला स्पर्श करतोय. ओके. आणि ती हळूहळू ह्या कानापासून जवळपास मागे येत या साईडनी आज्ञाचक्रापर्यंत इथे आली. आणि जेव्हा ती इथे स्थिरावली तेव्हा सगळं काही शांत झालेलं होतं. हे 2.5 मिनिटाची मी तुम्हाला प्रोसेस सांगतोय. 2.5 मिनिटात काय घडलं ॲक्च्युली. नंतर ती जेव्हा इथे स्थिरावली आणि इथे स्थिरावल्यानंतर मला ते जाणवत होतं की इथे स्थिरावलेली आहे. ऊर्जा प्रचंड आहे शरीरामध्ये, भयंकर गरम पण आहे आणि समोरून पण एक थंडगार जाणीव आहे. त्याच्यामध्ये हे सगळं कॉम्बिनेशन सुरू आहेत. आणि सोबत जेव्हा डोळे मिटलेले असतो, मी डोळे मिटूनच होतो आणि त्यावेळेला इथे एक छोटंसं दीप असं एक प्रज्वलित झाला, जो एक थोडंसं आपण पिवळसर एक आकाराचा म्हणजे पिवळसर रंगाचा होता. म्हणजे एक स्मॉल डॉटमध्ये आला. जेव्हा तो स्मॉल डॉटमध्ये आला आणि तो स्प्रेड व्हायला लागला आणि तो इतका स्प्रेड झाला, हळूहळू त्याची जी पणती आहे ती थोडीशी अशी वर जायला लागली. आणि ती जेव्हा वर जायला लागली आणि वर जाताना
मला असं वाटतं की ते या भाषेत जर बोलायचं जर झालं तर आतल्या ज्या लेयर्स असतील त्या आतल्या लेयर्स त्या कदाचित त्या ओपन अप झाल्या असतील. त्याच्यानंतर मला पहिला साक्षात्कार झाला आणि पहिल्यांदाच मला स्वामी समर्थांचं दर्शन तिथे झालं. स्वामी समर्थानंतर श्री नृसिंह सरस्वती ज्या बसलेल्या पोझिशन्समध्ये आहेत त्यांचं दर्शन झालं आणि श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन तुम्ही विसरूच शकत नाही की ते ज्या पद्धतीने त्यांनी दर्शन दिलं. नंतर दत्तात्रय महाराज प्रगट झालेत. बॅक टू बॅक हे सगळं एका क्षणात झालं आणि माझे डोळे उघडलेत. जेव्हा मी डोळे उघडले त्यावेळेला मी म्हणजे विचारही करू शकत नाही तुम्ही की माझी काय रिॲक्शन असेल त्या ज्या आसनावरती मी बसलेलो होतो. आणि जवळपास मी 15 मिनटं मी त्याच पोझिशनमध्ये बसून होतो आणि टाळूवरनं जवळपास घामाचा असं समजा की पूर्ण फवारा सुरू झाला. इतका घाम प्रचंड, एवढा घाम की तो कंट्रोलच होत नव्हता आणि कंटिन्युअसली असं कोणीतरी माझ्या अंगावरती म्हणजे अंगावरती पाणी सांडवल्यासारखं तो असा घाम जो होता ज्याच्याने माझं पूर्ण आसन ओलं झालं. पूर्ण शरीरावरती पूर्ण जे काही माझे वस्त्र होते ते सगळे ओले झालेत कम्प्लीट आणि मी घाबरून गेलो. ऑब्वियस आहे की व्यक्तीच्या आयुष्यात किती लोकांना हा अनुभव आला मला नाही माहिती की प्रत्येक जणाचे अनुभव वेगवेगळे असतात. हा अनुभव कशाचा आहे हे मला नाही ती माहिती, पण मला जे साक्षात्कार झाला आणि मला जो दैविक अनुभव आला, मी याला दैविक अनुभव म्हणतो. ही दैविक अनुभूती जेव्हा मला ते जाणीव झाली की मी थोडंसं काहीतरी आता वेगळा झालेलो आहे हे मला त्याची जाणीव झाली. करेक्ट. बाजूला जी विभूती पडलेली होती दत्तमाला मंत्रांनी जेवढे दिवस मी दत्तमाला मंत्राचा जाप केलेला होता, जी विभूती पडली होती ती विभूती मी पूर्ण अंगावरती चोळली आणि कुठेतरी माझं जे अंग होतं ते शांत झालं. आणि शांत झाल्यानंतर आंघोळ केली आणि नंतर दत्तात्रय महाराजांना मी नमस्कार केला. म्हटलं महाराज मी कोण आहे मला नाही माहिती, मी इथे येण्याचं कार्य काय मला नाही माहिती, तुम्ही मला इतकं मोठं देऊन गेलात, मला माहिती नाही म्हटलं किती लोकांना हे तुम्ही देऊन गेलात, पण मी तर त्या लायक पण नव्हतो, पण काय माहिती तुम्ही का बरं मला चूज केलं का नाही. मी हा प्रश्न दत्तात्रय महाराजांना विचारला. पण त्यावेळेला एकच प्रार्थना केली. म्हटलं महाराज मला फक्त सांगा, तुम्ही सांगू शकत असाल तर खूप म्हणजे मी घाबरलो नाही आहे, पण मला हे तुम्ही समजावून सांगा, कोणाच्या तरी मार्फत समजावून सांगा, कोणाच्या तरी तुम्ही मनुष्य रूपाने या, पण तुम्ही मला सांगा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. माझ्याकडे 2 वर्षापासून गाडीने खूप स्ट्रगल करत होतो मी, 2 व्हीलर पण नाही आणि ऑफिस जवळपास 12 किलोमीटर लांब आहे जिथे मी राहतो आणि पायीच निघालो. महाराजांची आज्ञा घेतली, महाराजांना नमस्कार घेतला आणि महाराजांना एकच बोललो की म्हटलं मी जे काही तुम्हाला रात्री बोललो आहे ते प्लीज मला आज तुम्ही सांगा, कारण की ते काय घडलं माझ्यासोबत काल ते मला तुम्ही सांगा. तर 10 मिनटं मी एका स्पॉटवरती पोचलो आणि त्या स्पॉटवरती पोचल्यानंतर एक व्यक्ती आले, अपरिचित व्यक्ती होते, मी त्यांना कधी बघितलेलं नव्हतं. त्यांनी 2 व्हीलर माझ्याजवळ थांबवली. जेव्हा 2 व्हीलर थांबवली आणि त्यांनी म्हणाले की तुला कुठे सोडून देऊ का. मी म्हटलं नक्कीच, कारण की मी जेणेकरून बऱ्याच लोकांना लिफ्ट मागतच जायचो, कारण की गाडी नसल्यामुळे आणि आर्थिक घडी इतकी काही व्यवस्थित नव्हती की मी ऑटोने जाऊ शकेल. तर त्यावेळेला त्यांनी मला बसवलं आणि बसवल्यानंतर एका ठिकाणी चहासाठी त्यांनी थांबवलं की मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी त्यांना थँक्यू म्हटलं पहिल्यांदा, पण मला तुझ्याशी बोलायचं आहे, अशा वेळेवर आपण बोलूया. मी म्हटलं ठीक आहे. त्याने मला चहा ऑफर केला आणि जो माझ्यासोबत घडलेला रात्रीचा जो अनुभव होता तो त्यांनी प्रत्यक्षात मला सांगितलं. काय रे कालचा तुझा अनुभव बरा होता. मला कळून चुकलं होतं. म्हणजे तुम्ही ही गोष्ट त्यांना बोलले नव्हते. काय झालं होतं की इन बिटवीन मला एक कॉल होता. म्हणजे मी माझे वडील आध्यात्मिक पुस्तकं वाचतात आणि बाबांना बोलावा हा विषय म्हणून जस्ट एक त्यांना कॉल केला होता की बाबा मला फक्त तुम्ही सांगा की कधी जर समजा एखाद्या व्यक्तीला
म्हणजे मेरुदंडातनं जर काही गोष्ट जर निघालं समोर वरती तर काय असतं, फक्त एवढंच बोललेलो होतो. तर बाबा ओके. म्हणाले की मला कळत नाही त्याच्याबद्दल आणि मला माहिती पण नाही, आणि तेवढंच होतं कम्युनिकेशन. बाकी काही तुमच्या बरोबर रात्री काय नाही नाही ते सर्व काहीच नाही. काहीच नाही, एवढंच बोलू. कारण की बाबांना कसं आहे की BSNL आमच्या गावाकडे थोडं नेटवर्कचा इश्यू आहे आणि बाबा फारसे कम्फर्टेबल नसतात मोबाईलवरती बोलायला. त्यामुळे मी काही फारसा बोललो नाही, कारण की मी त्या शॉकमध्येच होतो. हम्म. आता त्यांनी माझ्यासोबत मला जी गाडी थांबवली त्यांनी आणि हे सगळं म्हटलं यांना थांबायचं आहे आणि बोलायचं पण आहे, तर म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तुझ्यासोबत जो अनुभव झालेला आहे हा अनुभव काय आहे मी तुला सांगतो, हम्म. फक्त याची वाच्यता तुला कुठे करायची नाही, ओके. हे कुठे सांगायचं नाही. हम्म. म्हटलं ठीक आहे. त्यांनी डायरेक्टली मला असं काही वर्ड बोललेले नाहीत की जे मला मला शंका होती की हे काहीतरी असेल अशा पद्धतीने, ते मला डायरेक्टली नाही बोलले. त्यांनी मला प्रोसेसनी काही गोष्टी सांगितल्या की व्यक्ती कधी समर्पण जेव्हा देतो किंवा व्यक्तीला जेव्हा समर्पण भाव हा शुद्ध असल्यानंतर जेव्हा जागा होतो, हम्म. तेव्हा दत्तात्रय महाराज आपल्याला काय देतात काय नाही, ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी मला एक प्रोसेस सांगितली, Okay. सगळी कल्पना दिली. आणि तू जे करत आलेला आहेस हे तुझं आत्ताचं नसून पूर्वजन्मी जे तुझ्या साधना झालेल्या आहेत, हम्म. त्या पूर्वजन्मीच्या जितक्या साधना झाल्यानंतरचे हे तुझं फळ आहे जे तुला आज मिळालेलं आहे. अच्छा. त्यामुळे तू काय कर, मी तुला काही पुस्तकं सांगतो, ते पुस्तकं तू वाच. गोपीकृष्णांचं कुंडलिनीबद्दल अवेकिंगचं एक खूप फेमस पुस्तक आहे, ते पुस्तक त्यांनी मला सांगितलं. ज्ञानेश्वरीचा अध्याय 6 हा पूर्ण समर्पित आहे कुंडलिनी योगाबद्दल, हा सांगितला. आणि तितक्यातच तुम्हाला सांगितलं की आज्ञाचक्रात ज्या गोष्टी घडतात त्या मुद्दामून घडवू नकोस. म्हणजे इथे तुला जे आज्ञाचक्रात दिसेल ते फक्त तुझ्यापर्यंत ठेव. त्या आज्ञाचक्राचं लिखाण कधी करायचं आहे, तुला काय करायचं आहे, हे सगळं तुला मी ऑटोमॅटिकली सांगेल, तुला देवच सांगतील. त्यांनी असं नाही म्हटलं की मी सांगेल, तुला देव सांगतील, बरोबर महाराज सांगतील तुला. म्हटलं ठीक आहे. आणि आज्ञाचक्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी क्रिएट करू नकोस, कुठल्या सिच्युएशन अशा क्रिएट करू नकोस की असं करायचं आहे, मला हा पैसा कमवायचा आहे, मला हे नेम कमवायचं आहे, फेम कमवायचं आहे, प्रसिद्धी कमवायची, असं नाही. जे तुला दिसतं तो ऑटोमॅटिकली ओके नोईंगली कुठल्याही गोष्टी तू क्रिएट करू नकोस आज्ञाचक्रात. मला हे आत्ता कळतं की त्याने ते का बरं म्हटलं असावं. आणि 90% कम्युनिकेशनमध्ये त्यांच्या 1.5 तासाचं कम्युनिकेशन झालं होतं. 90% कम्युनिकेशनमध्ये मला ऑलमोस्ट त्यांनी काय नाही करायला पाहिजे याच्यावरती मला त्यांनी फोकस केला. ओके, कारण ते इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे. आणि लोक तिथे जनरली मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की दुसऱ्या दिवशी मला ही मदत त्यांनी दिली. राईट. आणि कुठल्या चुका तुझ्याकडनं होऊ शकतात आणि कुठल्या चुका तुला करायच्या नाही आहेत याच्याबद्दल त्यांचं ते कम्युनिकेशन होतं. पुस्तकांचं मला ते एक वैभव त्यांनी दिलं वाचायला. पुस्तकं नव्हती, पण माझ्याकडे पैसे पण नव्हते आणि मी ते काही खरेदी करू शकत पण नव्हतो. पण ठीक आहे, ज्या ऑफिसला मी काम करायचो तिथे मी इंटरनेट चालू केला. आणि त्याच्या आधी मला त्यांनी जाताना 500ची जवळपास एक बंडल होती त्यांच्याकडे खिशामध्ये. आणि तुझ्याकडे पैसे नाहीत रे म्हणे, तू स्ट्रगल करतोयस. म्हटलं हो. तू आता कुठे चालला आहे? मी म्हटलं मी अंबाझरीला चाललो आहे आणि इथून फार लांब आहे, 12 किलोमीटर. कसं जातोस? मी म्हटलं कोणी मिळालं तर मी बाईकनी जातो, नाहीतर मग पायी जातो. त्यांनी खिशामध्ये काही पैसे मला टाकलेत आणि हे दक्षिणा रूपात ठेव, तुला कामात पडेल आणि लवकरच भेटू आपण. ओके. 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या ज्या मला सांगायच्या आहेत. गुरूंच्या शोधात तुला जाण्याची आवश्यकता नाही, पहिली गोष्ट. गुरूंच्या शोधात जर तू निघशील तर तू कदाचित भटकशील. हे जग आणि हे विश्व तुला भटकवेल. त्यामुळे तू स्वतःहून कुठे भटकू नकोस आणि स्वतःहून कुठे जाऊ नकोस. जेव्हा ती आवश्यकता येईल तेव्हा हे समजायचं की आपण तितके सक्षम झालेलो आहोत, आपण तेवढे सक्षम साधक आहोत. आधी तर आपल्याला साधक म्हणून स्वतःला सक्षम बनवणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण एक योग्य शिष्य बनतो आणि नंतर मग गुरुचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे मी स्वतःला साधक मानत नाही, शिष्य तो खूप दूरची गोष्ट झाली.
कदाचित म्हणून मला देहधारी गुरु अजूनपर्यंत लाभलेले नसावेत. तर त्यांनी मला त्यांनी सजेशन दिलं की गुरूंच्या शोधात जाऊ नकोस, काही गरज नाही तुला कुठे जाण्याची, ते आपोआप येतील. जेव्हा तू सक्षम होशील तेव्हा ते आपोआप येतील आणि तुला घेऊन जातील. ओके. आणि माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यांनी मला मोबाईल नंबर पण दिला नाही आणि त्या 1.5 तासात त्यांच्याकडे मोबाईल आहे का नाही आहे का मला हे नाही माहिती, कारण माझ्या मोबाईलवरती जवळपास 7 कॉल येऊन गेले होते त्यावेळेला. ओके. नॉनस्टॉप कॉल येत होते. त्यांचा कधी मोबाईल वाजलाच नाही. म्हणजे आहे का नाही ते पण नाही माहिती. ते नाही माहिती मला. मग कारण की जिथे त्यांनी मला थांबवलं होतं तिथे मी ऑलमोस्ट रोज जायचो. ओके. कधी कधी मी चहा घ्यायचो त्याच्यासोबत, कधी हे करतो, त्यामुळे तेही मला ओळखायचे. नंतर प्रश्न पडला मनामध्ये की यांनी मला मदत केली, म्हटलं ही मदत काही साधारण नाही आहे. ते शेवटी दत्तात्रय महाराजच आहेत जे मनुष्य रूपाने त्यांनी मला दर्शन दिलं आहे. आणि त्यांचा नमस्कार घेतला आणि मी पुढे निघालो. आणि ते 90% काय नाही करायचं याच्यावरती माझा जास्त फोकस होता. आणि मेन म्हणजे तुम्ही जी गोष्ट त्यांना सांगितलीच नव्हती ती समोरून त्यांनी बोलले. करेक्ट. ते एक वेगळंच होतं, शॉकिंग होतं ते. ॲक्च्युली तुम्हाला त्यांना माहिती पडलं काय काय तुमच्यासोबत झालं आहे. करेक्ट. म्हणजे ते वेगळेच कोण होते, ते नॉर्मल माणूस नव्हते. 2.5 मिनटं त्यांनी ते सांगितलं की ते तू सहन करू शकतोस जे सर्वसाधारण व्यक्ती सहन करू शकत नाही. कारण की त्याच्यासाठी जे तुमचं कार्मिक शरीर असतं, तो हादरा सहन करणं, तो भूकंप सहन करणं शरीरातला, हे इतकं साधं नाही. ओके. पण हे आपल्यासोबत काय घडलं किंवा का नाही घडलं हे मी या विज्ञानी बुद्धीमध्ये गेलोच नाही. ओके. ते आपोआप घडलं. मी ते मागितलं पण नाही देवांना. माझं फक्त समर्पण होतं, शुद्ध भाव मनात होता, बस हे 2च गोष्टी होत्या. बाकी मी काही व्यवहार केलेला नव्हता. तो प्रसादरूपी हा चमत्कार मला मिळाला. ती अनुभूती जी आज करोडो लोकांमध्ये किती लोकांना मिळतं मला नाही माहिती. प्रत्येकजण डिफरंटली असतात. कोणी गुरूंकडे जातात, कोणाला ॲक्सिडेंटली घडतही असेल. माझ्यासोबत जे घडलं ते कदाचित माझ्या प्रारब्धामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतील म्हणून ते घडलं असावं. पण जे घडलं ते का घडलं मी हा विचार न करता मी माझी बुद्धी बंद करून टाकली त्या दिवशीला. आणि जे विज्ञानी बुद्धी असते बऱ्याच वेळेला आपण चौकशा करतो ह्या त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या मी ब्लॉक केल्यात. आणि फक्त अध्यात्म आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि तो जसा जसा येईल तसा मी शिकेल. आणि शिकण्याची ही जी माझी वृत्ती आहे ही आधीपासूनचीच होती. आणि त्या दिवशीला पुन्हा ती जास्त बढावली की मला आता हे शिकायचं आहे. शिकणं हे कधी बंद होणारं नाही. त्यामुळे मी ते शिकत गेलो. आता याच्यानंतरचे जे चमत्कार आहेत, जी चमत्कारांची एक शृंखलाच तयार झाली. म्हणजे असा कुठलाच दिवस नाही या 365 दिवसापैकी. आणि सागरची आजचा हा जो दिवस मी तुम्हाला सांगितला हा योगायोग आहे माझ्या आयुष्यात, की हा 22 मार्चच आहे. आणि तोही 22 मार्च 2024 होता. माझ्या फेसबुक हँडलवरती दत्तमाला मंत्र एक अविस्मरणीय अनुभव हे मी नोट लिहून ठेवलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये डेट चेक करू शकता, 22 मार्च 2024. आणि हा योगायोग नाही आहे म्हणता येईल तर योगायोग आहे, म्हणता येईल तर गुरूंची कृपा पण आहे की आपण याच दिवशी बसलो आहे सोबत, सेम डे. तर हा झाला माझा पहिला चमत्कार जो आणि दैविक अनुभव म्हणू शकतो मी याला, ज्याने मला ती गोष्ट काय नाही करायची आता इथून सुरुवात झाली. पण म्हणतात कधी कुठल्या जेव्हा शक्ती आपल्या जेव्हा येतात तेव्हा शक्तीसोबत काही रिस्पॉन्सिबिलिटी पण येतात. ते सांभाळणं सुद्धा खूप काही गोष्टींची आवश्यकता पण असते. पण जेव्हा गुरूंचं पाठबळ जर आपल्याला लाभलं असेल आणि गुरूंची जर कृपा झालेली असेल, बऱ्याच वेळेला गुरूंची कृपा म्हणजे काय तर लोक म्हणतात की माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, कार आहे, माझ्याकडे नेम फेम मनी आहे, हे गुरुकृपा असते. तर कदाचित त्यांच्यासाठी असेल. माझ्यासाठी गुरुकृपा म्हणजे माझं जागरण, हे कुंडलिनी जागरण म्हणजे ही माझी गुरुकृपा. माझ्यावरती संकट येऊन ते टळणं ही माझी गुरुकृपा. माझ्यावरती आलेला हार्ट अटॅक तो मला एक नवीन जीवन देऊन गेला, ती माझ्यावरती गुरुकृपा. माझ्यावरती जी व्यसनांची जी भाडीमार सुरू होती ते काढलं एका क्षणामध्ये, ती माझी गुरुकृपा. मी हे असं म्हणेल. बाकी मला दुसरा काही गुरुकृपेचं मला दुसरं माहिती नाही. म्हणजे आणि हा असं म्हणजे छोटा चमत्कार नाही आहे खरं बघायला गेला. इतका मोठा चेंज तुमच्या लाईफमध्ये आला. गेल्या 1 वर्षामध्ये ज्या पण घटना तुमच्यासोबत झाल्या त्या काही साध्या नव्हत्या. हे साध्या म्हणजे माझ्यासोबत तरी अशा घटना नाही घडणार, कारण की तुम्ही एक वेगळ्याच स्टेजला गेलात त्या 1 वर्षामध्ये. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की आता
इतकं सगळं झालं तुमच्यासोबत, तुम्हाला कधी कळलं की तुमची कुंडलिनी जागृत झाले, नाहीतर मग तुमच्या डोक्यात तर तसं काहीच नव्हतं, नाही. तुम्ही जस्ट एक स्पिरिच्युअल वेमध्ये जर्नी स्टार्ट जी झाली होती, हळूहळू हे सर्व तुमच्यासोबत चालू झालं. तर तुम्हाला कधी कळलं की हे कुंडलिनीबद्दल आहे? बघा, जे अपरिचित व्यक्ती मला भेटले होते त्यांनी मला सांगितलेलं नव्हतं की हे कुंडलिनी अवेकिंग आहे किंवा कुंडलिनी जागरण आहे. बघा, त्यांचं कसं असतं आणि कोणीच सांगत नाही, ते आवश्यक पण नाही सांगणं. मला असं वाटत नाही की हे सांगावं कोणाला, तेही आवश्यक नाही आहे ॲक्च्युली. कारण की त्याच्याने सुद्धा एक अहंभाव येतो व्यक्तीबद्दल, आणि हे सांगणं सुद्धा, जर तो अहंभाव येत असेल तर मग तुम्ही प्रॉपरली तुम्ही त्या वेळी नाही जात आहे. तुम्ही साधक म्हणून एक तुम्ही स्वतःला हे करू शकत नाही. ते होणं एक कृपा असते. ती कृपा झाली माझ्यासोबत. ते कसं जाणीव झाली मी तुम्हाला सांगतो. ते जे त्यांनी मला पुस्तक सांगितले, ते पुस्तक मी जवळपास 3 ते 4 दिवसात मी कंप्लीट केली. आणि गोपीकृष्णांचं जे पुस्तक जे मला लाभलं आणि जे मी वाचलं, त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांचा अनुभव होता कुंडलिनी अवेकिंगचा. ओके. तोपर्यंत मला ही गोष्ट माहिती नव्हती की माझ्यामध्ये ती कुंडलिनी जागरण आहे. ओके. मी पुस्तक वाचूनही मला अजूनपर्यंत मी त्या लेवलला पोहोचलेलो नव्हतो. पण जेव्हा ज्ञानेश्वरी अध्याय 6वा वाचला, आणि जे तुम्हाला आम्ही सांगितलं की सापाच्या फुटकारल्यासारखा आवाज मला आला, जो फोर्सनी, जो स्पायनल कॉर्डमधून जी ऊर्जा प्रवाहित झाली, ते गुर्र असं करत, जे आपण असं म्हणतो ना, फुर्र असा एक आवाज असतो, तो आवाज जेव्हा तो चढत होता. आणि तुम्ही जर ज्ञानेश्वरी अध्याय 6वा जेव्हा तुम्ही वाचाल, तेव्हा माऊलींनी आपले अनुभव कथन केलेले आहेत. ओके. मी तर कोणीच नाही त्यांच्यासोबत, पण जेव्हा अनुभव कथन करताना जेव्हा ते मी वाचत होतो, त्या ओव्या वाचलं आणि त्या ओव्यांचे अर्थ जेव्हा मला कळलेत की महाराजांना, म्हणजे माऊलींना काय किती प्रचंड अनुभव आलेले आहेत, म्हटलं याच्यातले काही अनुभव तर मी पण, म्हणजे असं अनुभव ते पण आहेत की जे मी ओव्यांमध्ये वाचतोय. म्हटलं नाही, हा माझा अहंभाव होऊ शकतो, नाही माझा हा एक, म्हणजे मला हे नको आहे. मी त्यांच्यासोबत माझं कंपॅरिझन करत नाही, ना मला करायचं आहे, ना मला त्याच्यात पडायचं आहे. मी ते प्रसादरूपी ग्रहण केलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, इट्स ओके. पण जो अनाहत चक्र जो आहे, जो हृदयामध्ये असतो, अनाहतामध्ये जेव्हा मला स्पंदनांची जाणीव सुरू झाली आणि अनाहत जेव्हा थंडगार जाणीव ते व्हायची दिवसभर, ओके, त्यावेळेला मला वातावरणाचा म्हणा किंवा कुठल्या गोष्टींचा म्हणा, मला काही इम्पॅक्टच पडत नव्हता. नागपूरमध्ये प्रचंड गरमी, तुम्ही असा विचार करा की 47-45 कधी कधी टच करतं टेम्परेचर, आणि रूम टेम्परेचर जवळपास त्याच्यापेक्षा कधी जास्त जाईल. खोलीमध्ये माझ्याकडे कूलर नाही, फॅन नाही, काहीच नाही. मला त्याची काही आवश्यकता जाणवलीच नाही की मला कूलर पाहिजे किंवा मला थंडी वाजते तर मला ब्लँकेट हवं आहे. मला काय वाटत नाही आहे, मला असं वाटायचं की, पण माझ्या आतला एसी इतका सुरू व्हायचा एसी इन टर्म्स ऑफ की अनाहत चक्रांमधले जे थंडगार जी जाणीव व्हायची, ती मला कधीही त्या गोष्टींची मला कमतरता भासू देत नव्हती. त्यामुळे वातावरणाचा सुद्धा इम्पॅक्ट माझ्यावरती पडत नव्हता. तर हे चमत्कार होते.